आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण। तिपाडा बाइक्स LLP सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध, त्यासोबत 24 तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध। एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 8055 20 20 20। सर्वसामान्य व्यावसायिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनानं अस्तगावमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानं उभारण्यात येणाऱ्या 2 कोटी 15 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। ग्रामीण भागातील आर्थिक घडामोडींना गती देणारा आणि अनेक तरुणांसाठी रोजगार देणारा हा उपक्रम ठरणार आहे। या प्रसंगी गाळेधारकांच्या वतीनं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर सुजय विखे म्हणाले, हे व्यापारी संकुल केवळ एक इमारत न राहता स्थानिक व्यापार आणि रोजगाराला चालना देणारं एक गतिशील केंद्र ठरेल। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सामान्य माणसासाठी हा प्रकल्प खुला राहील। आम्ही प्रामाणिकपणे विकासासाठी कटिबद्ध आहोत। पुढे बोलताना त्यांनी गोदावरी कालव्याचं काम पूर्णत्वास येत असून तसेच प्रलंबित पाणीपुरवठा योजना, शिर्डी व पंचकृषीतील सर्वांगीण विकास तसेच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला। तसेच ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या शक्य करून दाखवण्यात आमची वेगळी ओळख आहे, असे यावेळी ठामपणे विखे म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सुनील चोळके, वाल्मिक गोरडे, आरबी चोळके, ज्ञानदेव चोळके, नंदूभाऊ जेजूरकर, संतोषभाऊ गोरडे, नंदुकुमार जेजूरकर, माजी सरपंच सविता चोळके, संजय चोळके, नवनाथ नळे, अशोक नळे, नवनाथ मोरे, बशीरभाई शेख, अनिल नळे, बाबूराव लोंढे, रवींद्र जेजूरकर, विजयराव गोरडे, कुंडलिक तरकसे, ज्ञानदेव गोरडे, दशरथ गव्हाणे, विवेक गुंड, किरण चोळके, मच्छिंद्र चोळके तसेच शासकीय पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व अस्तगाव पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी एवढ्या मोठ्या संख्येने हजर झालात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं दिवसाची सुरुवात ही लवकरच झाली पाहिजे। मला अपेक्षित नव्हतं, काही कार्यकर्ते येतील असं मला वाटलं होतं, पण काही कार्यकर्त्यांकडून एवढ्या सकाळी उठतील अशी अपेक्षा नव्हती। आणि म्हणून मी गाडीतून उतरल्यानंतर अनेक असे चेहरे मला दिसले। परत श्रावण चालू असल्यामुळे स्वाभाविक आहे की ते सकाळी दिसण्यामध्ये काही वावगं नाही, पण आनंद या गोष्टीचा वाटतो। आणि मी वारंवार ते सांगतो की संघटन प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीपासून बनतो। संघटन बनवत असताना प्रत्येक जाती धर्माचा माणूस संघटनेमध्ये असतो, अवगुण दुर्गुण असलेला प्रत्येक व्यक्ती संघटनेमध्ये असतो। आणि मी कुठल्याही गोष्टीला दुर्गुण मानत नाही। जोपर्यंत सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारा कोणी व्यक्ती नसेल तोपर्यंत या संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान केला जाईल। आणि हीच भावना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आणि मग माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मांडली। आज अस्तगाववर असलेलं प्रेम आणि परिवाराचं आणि गावाला परिवाराप्रती हे काही नवं नाही। इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये गणेश परिसरामधल्या सगळ्या गावांपैकी जर कुठलं गाव हे विखे पाटील परिवाराच्या संरक्षणासाठी उभं राहिलं तर ते गाव अस्तगाव आहे, या बाबतीत कुठलीही शंका नाही। आणि म्हणून अस्तगावच्या मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला तोडगा काढणं, नुसतं आश्वासनापुरतं मर्यादित न राहता त्या प्रश्नाची सोडवणूक करणं, आणि तुमच्यावर प्रेम इतकं आहे की एवढ्या देशामध्ये मागणी असलेला परमपूज्य प्रदीप मिश्राजींचा कार्यक्रम देखील आपण अस्तगावलाच ठरवला। कारण की हे पुण्य जरी मतदारसंघाच्या अनेक गावांमध्ये जात असेल, हे पुण्य जे मिळणार आहे हे अनेक माता भगिनींकडे जात असेल, पण अस्तगाव मध्ये तो कार्यक्रम घेणं, कारण की मला एक खात्री आहे की इथे गडबड होणार नाही। गर्दीची अपेक्षा किती आहे मला माहिती नाही, पण माझं नियोजन साधारण 5 लाख लोकांचं आहे, पण 8 लाख लोक झाले तर शेवटच्या टप्प्यामध्ये स्वयंसेवकांची अत्यावश्यक गरज पडली तर हेच गाव उभं राहील आणि एक मानसिक शांततेत तो कार्यक्रम पार पडू शकतो। म्हणून आपण अस्तगाव मातेची निवड केली
अस्तगाव मातेची निवड करत असताना मला विश्वास आहे की आपण परत गावोगावी या सगळ्या नियोजनाची बैठक घेणार आहोत आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की भूतो ना भविष्य असा कार्यक्रम 12 ते 16 ऑक्टोबर मध्ये या अस्तगाव माथ्यावर जेव्हा घडेल त्या दिवसानंतर मला हा विश्वास आहे की शंकराच्या आशीर्वादाने आपले इतर देखील सगळे प्रलंबित प्रश्न संपून जातील आणि आपल्याला एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या भविष्याकडे आपण वाटचाल निश्चित करू। हे अस्तगावच्या वैभवामध्ये एक नवा अंक लिहिणारा गाळा असेल। यामध्ये काम करत असताना आपण हा विचार केला, हे गाळे लाभार्थी कोण आहे हेही मला माहिती नाही, कोणत्या जाती धर्माचे हेही मला माहिती नाही, पण हेच या मतदारसंघामध्ये आपल्याला सिद्ध करायचं आहे की या मतदारसंघामध्ये असलेलं नेतृत्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे फक्त पुढाऱ्यांचे नेते नाहीत, हे फक्त बंगल्यावाल्यांचे नेते नाहीत, हे फक्त गाडीवाल्यांचे नेते नाहीत, हे सायकलवाल्यांचे पण नेते आहेत, पायी पायी चालणाऱ्यांचे पण नेते आहेत, शेतकऱ्यांचे पण नेते आहेत, फिटरचे पण नेते आहेत, गाडीची सर्व्हिसिंग करणारा असू, अंडा विकणारा असू किंवा केस कापणारा असू, या सगळ्यांचं एकमुखी नेतृत्व म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब। आणि हे कॉम्प्लेक्स या गोष्टीला सिद्ध करून जातं की सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपला परिवार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कायम कटिबद्ध आहेत। आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क NA प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ, अंतर्गत 30-40-50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। श्री अरविंदप्पा कोते पाटील 98 22 90 40 76 91 30 30 19 91 73 50 50 19 91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क। निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर। साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री, सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ। प्लॉटची वैशिष्ट्ये 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। मग वाट कसली पाहताय, लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा। आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी। मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील 98 50 39 51 14, श्री रमेश दादा शिरकांडे पाटील 80 10 22 12 13, श्री बबन दादा शिरकांडे पाटील 99 22 36 38 95, श्री पांडुरंग तुपे 98 81 32 64 64, श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील। श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा 96 23 89 91 91, 96 23 65 91 91। साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर राहता, जिल्हा अहिल्यानगर।